तर सध्याला खूप मोठ्या प्रमाणात पाऊसही चालू आहे, म्हणजे रिमझिम आहे, इतका मोठा नाही, पण सगळीकडे धुकट जातलेलं आहे. आणि तिकडे आहे शिवनेरी तो किल्ला, आणि या साईडला आपल्याला ओझर बघता येऊ शकते, जे ओझर जे गणपती मंदिर आहे तिथे. आणि जाऊन आलो मी. आणि ह्या सगळ्या लेण्या आहेत, लेण्याद्रीच्या या सगळ्या लेण्या आपल्याला बघता येऊ शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे काय की ज्यावेळेस आपण या सगळ्या लेण्याद्रीची माहिती घेऊ लागतो आणि नेमकं काय आहे काय नाही, तर एक एक लेणीविषयी ज्यावेळेस माहिती घेऊ लागतो, म्हणजे मुळातच इथे 26 लेण्या आहेत आणि त्यात एक जे आहे तर लेण्याद्रीचं जे काही म्हणजे गणपतीचं जे मंदिर आहे, तर तिथे लोकांचा प्रवेश जिथे सुरू आहे, इथे सगळ्यात जास्त लोक जे दिसतात आतमध्ये तिथे लोक जात आहेत. आणि तिकडे आपल्याला दिसून येऊ शकते तिकडे ते गणपतीचं मंदिर आहे. नमस्कार, आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. खरं तर मी आज एका अत्यंत सुंदर आणि पवित्र अशा ठिकाणी आलो आहे, ते म्हणजे लेण्याद्री, अष्टविनायकापैकी एक गणपती असलेलं ठिकाण. कातळात कोरलेल्या 307 पायऱ्या चढून आपण पोहोचतो एका अद्भुत मंदिरात, जिथे इच्छा पूर्ण होतात आणि मनाला एक अपार शांती प्राप्त होते. समोर बघितलं की डोंगराच्या कुशीत शांततेच्या गर्भात एक असं दिव्य स्थान आपल्या समोर दिसू लागतं की जिथे दगडात कोरलेल्या प्रत्येक घट्ट शिळेत तपशक्तीचं कंपन आजही आपसूक जाणवतं. हे फक्त मंदिर नाही किंवा ह्या फक्त लेण्या नाही, तर इथे हे जे स्थान आहे ते दैवी जन्म घडवतं आणि अनेकांचे स्वप्न सुद्धा पूर्ण करतं. 307 पायऱ्या, या पायऱ्या चढताना फक्त श्वास बदलत नाही, तर बदलतो आपला चित्त. कारण आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की हे महाराष्ट्रातलं एक अष्टविनायकापैकी अत्यंत महत्त्वाचं एक गणेश मंदिर ज्याला म्हणता येईल, किंवा हे तीर्थस्थान सुद्धा म्हणता येऊ शकते आपल्याला. आणि हे पुणे जिल्ह्यातले तालुका जो काही जुन्नर, म्हणजे जुन्नर तालुका जो आहे, तर त्या भागात आपल्याला हे दिसून येऊ शकते. तर एकूण 26 लेण्या आहेत आणि 26 लेण्यांचं ज्यावेळेस आपण इकडून येऊ लागतो तर त्यावेळेस या साईडला इथे दिसून येऊ शकते आपल्याला त्याचं पहिली लेणी जी आहे ती इकडनं सुरू होते. आणि महत्त्वाचं म्हणजे पहिली जी लेणी आहे तर ती लहान आकाराची आहे असं म्हटलं जातं. तर आपण ती बघूयात की कशा प्रकारची ती लेणी आहे, आणि एकूणच 26 ज्या सगळ्या लेण्या आहेत त्या सगळ्या बघूयात आपण. हे पूर्वी इकडे जाता येत नव्हतं, त्याचं कारण असं की थोडंसं एकदम निमुळता भाग आहे, छोटासा भाग आहे. आता इथे कठडे केल्यामुळे इथे आपल्याला जाता येत आहे. इथे लेण्यांची क्रमांक होते, आता ती लेण्यांची क्रमांक सगळे काढून टाकलेले आहेत. तर या दगडांच्या मधून आपल्याला जायचं आहे. इथून ज्यावेळेस आपण जाऊ लागतो तर त्यावेळेस सगळ्यात पहिली लेणी जी आहे तर या साईडला ही आहे. लेण्यांवर ह्या ज्या लेण्या आहेत इथे सगळीकडे क्रमांक दिलेले होते, ते सगळे क्रमांक काढून टाकलेले आहेत. पूर्वी इथे लेण्यांचे क्रमांक टाकलेले असायचे. तर आता सध्याला पाऊस उघडल्यामुळे हा अत्यंत सुंदर असं वातावरण अवतीभोवतीचं झालेलं आपल्याला दिसून येतं. आता ही लहान आकाराची आणि सगळ्यात छोटी अशी लेणी आपल्याला बघता येऊ शकते. आत एक खोलीसारखा भाग आहे, मोठा कक्ष आहे. बाजूलाच ध्यानासाठी इथे 2 अशा खोल्या आपल्याला दिसून येतात. हे बघा की हा सगळा छोटासा कक्ष आहे, ध्यानासाठी केलेला आहे. आणि इथे ही छोटीशी रूम आपल्याला दिसून येऊ शकते. हे बघा इथे हा लेणी क्रमांक 1चा भाग आहे. आणि बहुतांश कोरीव काम नसलेले आणि साधे प्रकारची, म्हणजे याच्यावर कुठले असं कोरीव काम केलेले नाही आहेत. म्हणजे याच्यात आपल्याला दिसून येऊ शकते कुठे असं कोरीव काम नाही आहे, म्हणजे याच्यावर काहीतरी डिझाईन केलं आहे किंवा रंग पेंटिंग किंवा पेंटिंग वगैरे केली असं काही दिसत नाही आहे. इथून आपल्याला बाहेर जायचं आहे. साधेपणाने हिनयान पद्धतीने, म्हणजे हिनयान पद्धत जी आहे, लेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, तर त्याच्यामध्ये ही पद्धत आपल्याला दिसून येऊ शकते. आता भिक्षूंसाठी निवास आणि ध्यानांची एक प्राथमिक गरज म्हणून या पद्धतीची ही लेणी आपल्याला केलेली दिसून येते. आता आपण लेणी क्रमांक 2 कडे जाऊया. लेणी क्रमांक 1 झाली आहे, ही आहे लेणी क्रमांक 2. पूर्वी इथे बोर्ड लावलेले असायचे, आता मात्र ते नाही आहेत.
आता लेणी क्रमांक 2 मध्ये ज्यावेळेस येतो तर त्याचं काय वैशिष्ट्य आहे, तर लेणी क्रमांक 1 मधून आपल्याला लेणी क्रमांक 2 मध्ये येता येतं तसं जर बघितलं तर ही जी आहे तर ही सुद्धा विहार या प्रकारचंच हे लेणी प्रकार आपल्याला दिसून येते. आणि याच्यामध्ये काय आहे की ही लेणी क्रमांक 1 पेक्षा ही लेणी क्रमांक छोटी म्हणजे मोठी आकाराने मोठी आहे. तर ही लेणी आहे आतली आणि छतावर साधे व कोरीव रेषात्मक नमुने आपल्याला दिसून येतात. येथे अभ्यास आणि ध्यान किंवा चर्चा चालत असायचा असा एक अंदाज आहे. त्याचं कारण बघा ना की कशा पद्धतीचे ही बैठक व्यवस्था केलेली आपल्याला दिसून येते. आणि इथे ही एक छोटी खोली आपल्याला दिसून येते आतमध्ये आणि या लेणीतून दुसऱ्या लेणीतही आपल्याला जाता येते. आता हे जे दरवाजे ते नवीन लावलेले आहेत. आता लेणी क्रमांक 3 कडे जाऊया. लेणी क्रमांक 3 खरं तर हे बंद केलेलं आहे. आता लेणी क्रमांक 3चं काय आहे की हे चैत्यगृह म्हणलं जातं. म्हणजे चैत्यगृह म्हणजे काय की प्रेयर हॉल किंवा ज्याला पूजेचं हॉल ज्याला म्हणता येईल या पद्धतीचं हे स्वरूप आपल्याला दिसून येऊ शकते. आतमध्ये जर बघितलं तर आपल्याला हे बघा. तर हे चैत्य हॉल आपल्याला किंवा छोटा स्तूप असं सुद्धा म्हणता येईल. म्हणजेच बौद्ध उपासनेचं केंद्र म्हणता येऊ शकते. हॉल आकाराने छोटा आहे पण वस्तुरचना स्पष्ट आपल्याला दिसून येते आणि त्याच्यातून आपल्याला या पद्धतीचा हा जो बाहेरचा जो भाग आहे आणि हा अगदी डोंगराच्या कपाऱ्यात असलेली ही गोष्ट. आता याचा उपयोग काय होत होता, जर असा जर प्रश्न निर्माण झाला की या लेण्यांचा उपयोग काय होत होता, कशासाठी केलेला असावं. मुळात इथे लोक फक्त धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून तर आपण येतोच, पण याच्या मागे जी निर्मितीची गरज काय आहे किंवा का निर्मिती केलेली असेल असा एक प्रश्न ज्यावेळेस निर्माण होतो त्यावेळेस एक सहज लक्षात येतं की येथे आध्यात्मिक उपयोजनही झालेलं आहे. म्हणजे येथे सूत्रवाचन असेल, चैत्यगीत असेल, स्तूप प्रदक्षिणा असेल, अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. तर ही आहे लेणी क्रमांक 4. आपण आत्ता लेणी क्रमांक 1, 2, 3 बघितल्यात आणि ही आहे लेणी क्रमांक 4 आपल्याला दिसून येऊ शकते. आता 4 मध्ये काय की हे सुद्धा विहार आणि एक अभ्यासाची एक खोली आपल्याला दिसून येऊ शकते. अभ्यासाची खोली, इथे बसण्याची व्यवस्थाही केलेली आहे बघा. आणि या पद्धतीने इथून हे जाण्या येण्याची जी वाट आपल्याला दिसून येऊ शकते. आता याच्यामध्ये काय आहे की मध्यभागी शिक्षक, म्हणजे इथे मध्यभागी शिक्षक भिक्षूंसाठी समूह चर्चा प्रवचनची जागा आपल्याला दिसून येते. आता आपण करूया, जाऊयात पुढच्या लेणीकडे. एकदम जाग्यावर उतार आहे हा. पूर्वी हे 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 कठडे नव्हते, आता हे कठडे बांधलेले आहेत. तर आता आपण लेणी क्रमांक 5 मध्ये आलो. का गे ही लेणी क्रमांक 5च आहे ना की किती 5 आहे. आता मुळात आपण वरती 4 लेण्या बघितल्या की आपण 26 लेण्यांची जी माहिती घेतो आणि ही 5 क्रमांकाची ही जी लेणी आहे. तर इथे काही सुरक्षा रक्षक आहेत, त्यांच्या हातात बऱ्याच वेळा तुम्हाला दिसलं असेल की इथे ते. तर हे आहे लेणी क्रमांक 5. आता लेणी क्रमांक 5चं वैशिष्ट्य काय, तर साधी गोष्ट हे सुद्धा विहार प्रकारातलंच आहे, पण ही इतर लेणीपेक्षा थोडीशी मोठी आहे. त्याचं कारण आहे, आणि हे एक तर मुळात कालखंड जर बघितला तर दुसरं ते तिसऱ्या शतकात ही लेणी तयार झालेली आपल्याला दिसून येऊ शकते. वरती कुठे म्हणाला तुम्ही? मध्यंतरीच्या काळात वेगवेगळ्या साहित्य प्रकारामध्ये आपण एक गोष्ट ऐकलीच असेल, वाचली असेल, पण एक क्रमांक 5 मध्ये मला जी दिसली आहे इथे एक शिलालेख केलेली आहे किंवा या शिळेवर एक कोरीव काम केलेलं आहे, ज्याला आपण शिलालेख असं म्हटलं जातं किंवा म्हणतोच आपण. आणि त्यामुळेच याचा नेमका अर्थ काय आहे तर तो खरं तर मी झालंच तर याला पुढे तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. याचे उल्लेखही कुठेतरी आहेत. तर ही एक शिला आपल्याला दिसून येते. हां, तर या शिळा इथे जी काय आहे इथे कोरीव कामही केलेलं आहे. म्हणजे या 5व्या क्रमांक लेणीवर आपल्याला हे दिसून येऊ शकते. ज्यावेळेस तुम्ही इथे भेट द्याल त्यावेळेस एक सहज लक्ष द्या की इथे हे लेखन काम आपल्याला केलेलं दिसून येऊ शकतंय, जे आजही स्पष्ट शब्दात दिसतंय. आतमध्ये गेल्यानंतर एक लक्षात येतं की पूर्वीपेक्षा अत्यंत सुबक आणि विकसित असं कोरीव काम याच्यात दिसतंय. याच्यात थोडंसं जे बैठे व्यवस्था आहे, मध्यभागी बसण्याची जागा किंवा इतर सगळ्या गोष्टी, तर ह्या अत्यंत सुंदर केलेल्या आपल्याला दिसून येतात. भिंती गुळगुळीत आहेत ध्यानासाठी आणि ध्वनी वातावरण. म्हणजे बघा एकूणच काय, ज्यावेळेस आपण या 5 लेण्यांचा विचार करू लागतो एक गोष्ट लक्षात येते की लहान विहार आहे. ध्यानासाठी आवश्यक असलेल्या ज्या काही रचना आहेत, म्हणजे ध्यान धारणेसाठी
त्या पद्धतीची ही रचना आपल्याला दिसून येते. आणि भिक्षूंचं एकंदरीत निवासस्थान आपल्याला दिसून येत आहे. आणि त्याही पलीकडची गोष्ट म्हणजे काय की विहार जे आहेत तर ते स्तूपासारख्याच्या रचना आहेत. म्हणजे बघा, ज्यावेळेस आपण लेणी क्रमांक 5 क्रॉस करतो त्यावेळेस आपण लेणी क्रमांक 6कडे आल्यानंतर ही जी रचना आपल्याला दिसून येऊ शकते. चैत्यस्तूप उपासना ज्या पद्धतीची आपल्याला दिसून येतात ती एक गोष्ट आपल्याला दिसून येते. आणि महत्त्वाचं काय की मोठा विहार अध्यापनाचा म्हणजेच अभ्यासाचं हॉल आपल्याला दिसून येत आहे. प्रवचनाची केंद्र दिसून येतात आणि विहार विकसित रचना याही सुद्धा आपल्याला एक वेगळ्या प्रकारची रचना आपल्याला दिसून येते. आता आपण जातोय लेणी क्रमांक 6 मध्ये, जी अत्यंत महत्त्वाची लेणी आपल्याला म्हणता येऊ शकते. आणि हे त्याचं प्रवेशद्वार. आणि इथे आल्यानंतर या लेणीमध्ये स्तूप जे आहे तर ती एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्याला दिसून येते. बऱ्याच वेळा काही सूचनाही इथे दिलेल्या आहेत. त्या सूचना अशा आहेत की इथे कुणी स्तूपावर पैसे टाकू नये किंवा रेलिंगच्या आतमध्ये जाण्याची प्रयत्न करू नये असे इथे सांगण्यात आलेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट काय माहिती का, लेणी क्रमांक 6 ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचं कारण असं आहे की हे स्तूप आणि त्या स्तूपामध्ये असलेल्या ह्या रचना, याच्यातल्या ज्या कोरीव कामांची जी रचना आहे ती आजही खूप सुंदर पद्धतीची आपल्याला दिसून येत आहेत. लेणी क्रमांक 5 पेक्षा लेणी क्रमांक 6 जी आहे तर ती अत्यंत सुबक आहे. आपल्याला अगदी आठवण येऊ शकते की ही जी लेणी आहे तर ही लेणी आपल्याला अगदी वेरूळची जी लेणी आहे त्या पद्धतीची ही गोष्ट आपल्याला दिसून येते. मी आत्ताच सांगत होतो की ज्यावेळेस वयसने येण्यासाठी जी काही पालखीची व्यवस्था केलेली आणि त्याची जी 1,500ची जी काही रक्कम आहे किंवा त्यापेक्षा थोडेफार कमीही ते घेतात, तुम्ही जर त्यांच्याशी बार्गेनिंग केली तर ही एक गोष्ट आपल्याला दिसून येऊ शकते की या पालखीमध्ये बरेच वेळा वयस्कर माणसांना चालता येत नाही आणि जागेवरच असल्यामुळे ही एक चांगली सुविधा इथे आहे. आणि त्याचप्रमाणे सांगितल्याप्रमाणे की माकडांची थोडीशी काळजी घ्यावी आपण. आता आपण जाऊया लेणी क्रमांक 7कडे. आणि जी महत्त्वाची आणि या स्थानाला अत्यंत प्रसिद्ध असं जे किंवा स्थान हे ज्याच्यामुळे प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी लेण्याद्रीचं जे तीर्थस्थान आहे तिथे अत्यंत सुंदर अशा प्रकारचं हे आजही दरवाजा तसाच आपल्याला दिसून येतो. या शकतात एकूण 26 लेण्यांपैकी आपण आतापर्यंत 7 लेण्या ह्या आपण बघितलेल्या आहेत. आता जाऊयात आपण गणपतीकडे, गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. ते पाऊस झाल्यामुळे थोडासा अंधार झालेला आहे, ढगाळ वातावरण झाल्यामुळे थोडंसं तितकंसं स्पष्ट दिसत नाही आहे. आणि या जागेवरून आपल्याला शिवनेरी किल्ला असेल किंवा ओझरचं जे गणपतीचं मंदिर आहे ते सुद्धा आपल्याला अत्यंत स्पष्ट दिसू लागतं. सध्याला ढगाळ वातावरण झाल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी काही इतक्या दिसत नाहीत, परंतु ज्यावेळेस पाऊस नसेल त्यावेळेस अगदी चांगल्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी दिसू लागतात. म्हणजे अगदी बघा, ओझरचं जे ठिकाण आहे किंवा इकडे शिवनेरी किल्ला आहे आणि त्याच्या अगदी दोघांच्या मध्ये असलेलं हे लेण्याद्रीचं ठिकाण. मंदिरामध्ये मात्र लाईटची व्यवस्था केलेली हे एक चांगली गोष्ट आहे. आणि हे आहे अत्यंत भव्य अशा प्रकारचं ही जागा. अष्टविनायकांपैकी एक गणपतीचं अत्यंत पवित्र स्थान, जिथे लाखो भाविक सातत्याने इथे दर्शन घेण्यासाठी येतात. ही अत्यंत सुबक अशा प्रकारची ही गणपतीची मूर्ती. मी आत्ता एक गोष्ट मला ओझरला जी जाणवली, मला इथे लेण्याद्रीला सुद्धा तीच जाणवते की इथे लोक बसतात, म्हणजे खाण्याचे पदार्थसुद्धा इथे घेऊन बसतात आणि शेवटी इथे इथले जे पुजारी आहेत ते त्यांना साफसफाई करावी लागते. खरं तर हे तीर्थस्थानही आहे, या सगळ्यांची आपण थोडी काळजी घ्यायला हवी. आणि त्यामुळेच तर या पद्धतीने ह्या पालख्यांची व्यवस्था आपल्याला केलेली दिसून येऊ शकते की ज्याच्यात लोकांना बसून आरामशीर खाली नेता येते. म्हणून मी असं म्हटलं, त्याच्यावर लिहिलेलं आहे 1500 रुपये असं लिहून ठेवलेलं आहे, परंतु जर झालं त्यांच्याशी बार्गेनिंग केलं तर ते कमीत कमी पैसेसुद्धा तुम्हाला हे करू शकतात. तुम्ही कुठले म्हटले? कितवीला आहे तू? 8वीला आहे तू? दोघं? संभाजीनगरला कोणत्या भागात आहे? सिडकोला आहे का? बरं बरं. तू पण 8वीला? नाव काय तुझं? साईनाथ. आणि तुझं? हां, आनंद. चलो, हरकत नाही, तुम्हाला पण घेतो. बाय बाय बाय.
खूपदा लोक म्हणतात की हे इतके पैसे का घेतात. त्याचं कारण असं आहे की खूप जिकरीचं काम आहे. विचार करा, आपण एक माणूस ज्यावेळेस वरती जातो त्यावेळेस आपल्यालाच किती त्रास होत असेल, त्यावेळेस एक माणूस वरती घेऊन जाणार. त्याच्यामुळे थोडंसं बार्गेनिंग करताना सुद्धा विचार करा की या लोकांना जो पैसा जातो तो असं काही अयोग्य पद्धतीने जात नाही आहे. आता इथे आता थोड्या वेळापूर्वी तिकीट घेऊन लोकांना सोडत होते आणि 6ला, म्हणजे तुम्हाला हा एक छुपा मार्ग सांगायला हरकत नाही आहे की 6च्या पूर्वी इथे तिकीट सुरू होते. हां, सकाळी 8 ते 6पर्यंत इथे टायमिंग दिलेला आहे. 6च्या नंतर इथे काही तिकीट वगैरे घेतली जात नाही. त्याच्यामुळे हा एक छुपा मार्ग आपल्याला दिसून येऊ शकतो. आणि खूप मोठ्या प्रमाणात लोक वरती चाललेली आहेत. संध्याकाळची वेळ झालेली असली तरी अत्यंत उत्तम असं वातावरण झालेलं आहे. मला असं वाटतं एकदम रात्री जे तर ते अधिक सुंदर वाटत असावं, कारण की सभोवतालचं शिवनेरीचं वातावरण, शिवनेरीचं परिसर आणि इकडे ओझर, अशा सगळ्याच गोष्टी. ही दुकानंही खूप वैशिष्ट्यपूर्ण आहेत. अत्यंत चांगली चांगली दुकानं इथे आहेत आणि खूप सारे वस्तू इथे आहेत. म्हणजे प्रसादांपासून तर अगदी छोट्या छोट्या वस्तू असतील. तर आता मी खाली आलोय आणि खाली आल्यानंतर हे बघा, हे आणि हे सगळे मंडळी गणपती बाप्पा मोरया. कोण